नमस्कार, मी विशाल परदेशी. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात नागपूरच्या बातमीने. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पहिलीच घटना असं म्हणत शरद पवारांनी आज काय वक्तव्य केले बघा. नागपुरात देशमुख माझ्यासोबत नाहीत, जिल्ह्यात पक्ष सक्षमपणे त्यांनी सांभाळला आणि पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस ही देशमुखांसोबत असल्याचंच या वक्तव्याच्या माध्यमातून शरद पवारांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर माझ्या आयुष्यातला हा पहिलाच दिवस आहे की मी नागपूरला आलो आणि अनिल देशमुख माझ्यासोबत नाहीत असं भावनिक वक्तव्य शरद पवारांनी केलं. अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षमपणे हाताळल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. काही लोक केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करतात, तर काही लोकांना सत्ता गेल्यानं करमत नाही असा टोला पवारांनी लगावला. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, संजय राऊत, हसन मुश्रीफ, अजित पवारांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर आकसातून कारवाई केली जात असल्याबद्दल जोरदार त्यांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. नागपुरात जाऊन शरद पवारांनी अनिल देशमुखांविषयी भावनिक वक्तव्य करून पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयात अनिल देशमुख यांच्या रिमांडवरील सुनावणी होणार आहे आणि त्यावेळी अनिल देशमुख यांना रिमांडसाठी कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि यावेळी सुप्रिया सुळे यांनी देशमुखांच्या वकिलांशी चर्चा केली होती. अनिल देशमुख दिसताच सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख या दोघांनी एकमेकांना हात जोडले होते. अनेक वर्षामध्ये स्वतः माझा पहिला दिवस आहे की मी नागपूरमध्ये आलो आणि माझ्याबरोबर अनिल देशमुख नाही. गेले अनेक वर्ष आपण सगळे एकत्र ठरवलं काम करतो आणि या भागातली नागपूर शहर असेल, जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, दक्षिण असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, या सगळ्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे अनिल बाबूंनी सांभाळली. तर पवारांनी देशमुखांबाबत भावनिक वक्तव्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रावरती देखील टीका केली आहे. केंद्रातील लोक सत्तेचा दुरुपयोग करतात, नेत्यांवर राजकीय आकसातून कारवाई केली जाते आणि हे काही योग्य नाही. राजकारणात अशा पद्धतीचा पायंडा पाडणं चुकीचं आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मी नागपुरात आलो आणि ही पहिलीच अशी वेळ असेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर की नागपुरात आल्यानंतर खुद्द अनिल देशमुख हे माझ्याबरोबर नाहीत. नागपुरात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार सक्षमपणे सांभाळल्याचं देखील शरद पवारांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी भावनिक होत त्यांनी हे वक्तव्य केलं आणि प्रकारे या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की अनिल देशमुखांच्या या सगळ्या संकटाच्या कालावधीत मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळे नेते त्यांच्या पाठीशी आहेत असंच शरद पवारांनी म्हटलेलं आहे. परत एकदा आपण जाणून घेऊयात की शरद पवारांनी नागपूरमध्ये आल्यानंतर आज भाषण करत असताना त्यांनी असं म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर ही पहिलीच वेळ अशी असेल की अनिल देशमुख हे माझ्याबरोबर नाहीत. कारण मी जेव्हा जेव्हा म्हणून नागपुरात आलेलो आहे तेव्हा तेव्हा प्रत्येक कार्यक्रमात अनिल देशमुख हे माझ्यासोबत असायचे. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वाढवण्याच्या संदर्भात त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत काम केलेलं आहे. सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी नागपुरात सांभाळल्याचं आज शरद पवारांनी म्हटलं. असं म्हणत असं भावनिक वक्तव्य करत आम्ही अनिल देशमुखांच्या पाठीशी आहोत, त्यांच्या कोणत्याही संकटात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांवरती त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचं काम हे राजकीय आकसातनं केलं जातं आहे, हे काही योग्य नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. पुढे बघत राज्यात बंदी असतानाही गुटख्याची सर्रास विक्री आणि साठा होतोय. नांदुरघाट इथल्या दुकानात छापा टाकून पोलिसांनी 1.5 लाखांचा गुटखा जप्त केल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता बीडच्या गोदामातून गुटखा आणल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बीडजवळील इमामपूर रस्त्यावरील गोदामावरती कारवाई केली.
चोरी कारवाईत 32,24,229 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहे. सुरेश, काय तपशील याबद्दल? विशाल, हा धक्कादायक प्रकार आहे. या अगोदरही बीड जिल्ह्यामध्ये गुटखा बंदी असताना मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातून गुटखा येत होता आणि त्यावरती अनेक कारवाया झाल्या. त्यामध्ये गेल्या महिनाभरात जर आपण पाहिलं तर 3 कारवाया केल्या गेल्या. मात्र जी काल कारवाई करण्यात आली, या कारवाईमध्ये थेट शिवसेना जिल्हा प्रमुख असलेल्या कुंडलिक खांडे यांचा आरोपी म्हणून नाव आल्यामुळे आतापर्यंत जी चर्चा होती की जिल्ह्यामध्ये गुटखा माफिया कोण आहेत, तर आता यामध्ये हे नाव समोर आल्या कारणानं आता याचं नेटवर्क कुठपर्यंत आहे हे पोलीस तपास करत आहेत. जर आपण याच्यामध्ये कालच्या कारवाईचा जर विचार पाहिला तर केज तालुक्यातील नांदूर या ठिकाणी एका दुकानदाराला अटक केलं होतं आणि त्या दुकानदाराकडून हे धागेदोरे मिळाले. त्यानंतर जवळपास 32 लाख रुपयाचा गुटखा जप्त केलेला होता आणि यामध्ये 4 आरोपींची नावं समोर आली आणि त्यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख असलेले कुंडलिक खांडे यांचं देखील यामध्ये नाव आलेलं आहे. त्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला उधाण आलेलं आहे. एकीकडे पंकजा मुंडे यांनी सुद्धा वारंवार आरोप केले गेले होते की सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात माफिया राज सुरू आहे. वाळू माफिया असेल, गुटखा माफिया असेल, यापेक्षा आणखी गंभीर आरोप त्यांनी केले होते. मात्र यामध्ये आता शिवसेनेचाच जिल्हा प्रमुख आरोपी म्हणून समोर आल्या कारणानं आता या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक केलं आहे असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आणि या आरोपासंदर्भात कुंडलिक खांडे यांच्याशी ज्यावेळेस विचारणा केली असता मी कार्यकर्ता असल्या कारणाने कार्यकर्त्यांनी मला फोन केला आणि मी घटनास्थळावरती गेलो. पोलीस मला या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप देखील कुंडलिक खांडे यांनी केलेला आहे. मात्र एकंदरीतच या प्रकरणामुळे आता कुठेतरी माफिया राज जे चालू आहे, यामध्ये अवैध पद्धतीने गुटखा जो सापडलेला आहे, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोवा आहे, त्याचबरोबर राजगंधा, सुगंधी, त्याचबरोबर सुपारी सुद्धा मिळालेली आहे. सुपारी आणि तंबाखू मिक्स करून जो गुटखा बनवला जात होता त्याला राज्यामध्ये बंदी आहे. त्यामुळे कॅन्सरचा धोका सुद्धा वाढला जाऊ शकतो. आणि असा प्रकार असताना एका शिवसेनेच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा प्रमुखाला या प्रकरणामध्ये आता अटक होणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल, पण सुरेश, हे आत्ताच सुरू असेल नाही, म्हणजे हे आत्ता उघडकीस आलेलं आहे म्हणून, पण बऱ्याच दिवसांपासून किंवा बर सुरेश, तो आपल्याबरोबर असंच थांब. आपल्याबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख बीडचे कुंडलिक खांडे आहेत. कुंडलिक खांडेजी, या गुटखा प्रकरणामध्ये आपलं नाव समोर येतंय, आपलं काय म्हणणं याबद्दल? कुंडलिक खांडे, आपल्याला आवाज येतोय माझा? बर, शिवसेना जिल्हा प्रमुखाचं नाव या गुटखा पुरवठा प्रकरणामध्ये समोर येताना दिसतंय. गुटखादारी सत्ताधारी म्हणून आता त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. जिल्हा प्रमुखांवरील कारवाईने खळबळ उडाल्याचं आपण बघतोय. उलट हा आरोप जो आहे तो कुंडलिक खांडे, जे बीडमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी नाकारला. त्यांचं उलट असं म्हणणं की घटनास्थळी माझ्या काही कार्यकर्त्यांचा फोन आला म्हणून मी गेलो होतो आणि त्यात मला पोलीस गोवण्याचा प्रयत्न करतात, असा युक्तिवाद जो आहे तो कुंडलिक खांडेंनी केलेला आहे. त्याच्यामुळे खुद्द आता न्यूज 18 लोकमत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडनंच खरं तर आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल की या प्रकरणात आपलं नाव समोर येताना दिसतंय. साधारण 35 लाखांच्या वरच्या किमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा हा गुटखा जो आहे तो तिथे सापडलाय. पोलिसांनी तो मोठा साठा जो आहे गुटख्याचा तो जप्त केलेला आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात. सुरेश, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुरेश, म्हणजे आता हे उघडकीस आलं म्हणून, पण हे बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं असं म्हणायचं का? विशाल, बीड जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर अनेक कारवाया आपण पाहिल्या. गेल्या 1 महिनाभरामध्ये जर कारवायाचा आकडा पाहिला तर जवळपास जिल्हा पोलीस प्रशासनाने ज्या कारवाया केल्या त्या रेकॉर्डवरच्या कारवाया आहेत, ते 5 कारवाया आहेत. आणि यामध्ये नेकनूर मध्ये कारवाई केली होती, चौसाळ्यामध्ये कारवाई केली होती. आणि जो पकडला गेलेला गुटखा होता तो 1 कोटी आणि एक ठिकाणचा 50 लाख रुपयाचा, म्हणजे असा जवळपास 3 ते 4 कोटी रुपयाचे गुटखे होते. आणि या संदर्भात सुद्धा ज्यावेळेस चर्चा व्हायची त्यावेळेस गुटखा माफियाला कोण पाठीशी घालतं आणि यामध्ये कुठल्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचा तर हात नाही ना, अशा पद्धतीची चर्चा इथल्या माध्यमामध्ये सुद्धा होती आणि सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा होती. मात्र आज ज्यावेळेस शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचं नाव समोर आल्यानंतर आणखी यामध्ये कोणाचे धागेदोरे आहेत आणि हा गुटखा नेमका आणला कुठून, कोणत्या ठिकाणाहून बनवला जातो का? तर आपल्या राज्यामध्ये जर पाहिलं तर गुटखा बंदी आहे,
त्याचबरोबर अशा पद्धतीच्या अंमली पदार्थाची वाहतूक सुद्धा करता येत नाही. आणि असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात जो गुटखा सापडला गेला, जवळपास 32 लाख रुपयाचा मुद्देमाल असतो जो जप्त केलेला पोलीस प्रशासनानं, आणि स्वतः पोलिसांनी या प्रकरणामध्ये कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल केला गेलेला आहे. आणि गुन्हा दाखल करत असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय यामध्ये हस्तक्षेप होत होते. अशा पद्धतीचे आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुद्धा सांगितलं जाते. तशी चर्चा आता सुरू झाली आहे. बघूयात पोलीस आता या सगळ्या प्रकरणांमध्ये पुढला तपास करतायत. पण कुंडलिक खांडे जो बीडचा शिवसेना जिल्हा प्रमुख आहे, त्याचं नाव जे आहे ते या प्रकरणात समोर येताना दिसतंय. पुढे बघूयात, राज्यात मुस्लिम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे आणि त्यामुळेच या भागांमध्ये लस घेण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. म्हणूनच आता राज्य सरकारने बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेतली आहे. सलमानच्या मदतीने या मुस्लिम बहुल परिसरांमध्ये जनजागृती करून इथल्या लोकांना लस घेण्यासाठी सरकार प्रवृत्त करणार आहे. हम सभी जानते हैं कि पिछले 1.5 वर्ष से पूरी दुनिया में कोरोना वायरस ने कोहरा मचा रखा है। एक के बाद एक कोरोना की लहर आ रही है। एक बात साबित हो गई है कि कोरोना को रोकने के लिए वैक्सीन ही सबसे असरदार हथियार है। जहां एक और सरकार पूरे देश को जल्द से जल्द वैक्सीन दिलाने के लिए हर संभव कोशिश कर रही है, और दूसरी ओर वैक्सीन को लेकर कुछ अफवाहें और गलत बातें भी फैलाई जा रही हैं, जिससे लोगों के मन में वैक्सीन को लेकर आशंका पैदा हो रही है। सबसे पहले मैं लोगों से अपील करना चाहता हूं कि कोरोना वैक्सीन को लेकर गलत बातें ना फैलाएं। और दूसरी बात, हमें ये समझना होगा कि वैक्सीन लगाकर आप अपने आप को ही नहीं बल्कि आपके परिवार, समाज और देश को भी सुरक्षित रखने में योगदान दे रहे हो। इसलिए मैं आप सभी से हाथ जोड़कर गुजारिश करता हूं कि कोरोना का टीका यानी कि वैक्सीन जल्द से जल्द लगाएं, मास्क पहने, हाथों को नियमित रूप से धोएं और सोशल डिस्टेंसिंग बनाए रखें। आए इस देश को कोरोना मुक्त बनाने में योगदान दें। कोरोना लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळावा म्हणून राज्य सरकार सेलिब्रिटींची मदत घेताना दिसते आणि याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आहेत आपल्याबरोबर. थेट आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की साधारणतः लसीकरणाचा जर आपण टक्केवारी बघितली तर मुस्लिम टक्का हा फार कमी आहे का? एक आहे की असं काही सामाजिक दृष्टिकोनातून कमी आहे असं नाही म्हणता येणार, पण एक आहे की आपल्याला आता 80% वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि एकूण 20% वॅक्सिनेशन राहिलेलं आहे. तर वॅक्सिनेशन जे काही आहे ते 20% राहिलेलं असल्या कारणाने आपण त्याला फुल फोकस करतो आहोत. 2 आपल्या मिशन्स आहेत. एक राज्य शासनाची मिशन कवच कुंडल आहे आणि दस्तक घर घर आहे. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून किंवा मिशनच्या माध्यमातून आपण घराघरात जातो आहोत. आरोग्य विभागाचे लोक जे लेफ्ट आउट लोक आहेत त्यांना घराघरात जाऊन कन्व्हिन्स करून त्यांना वॅक्सिनेशन सेंटरपर्यंत आणण्याचं काम करतायत. यामध्ये जरा अधिक गती प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून आता कधी कधी मध्ये आपण बघितलं की इंदुरीकर महाराज यांनी काही स्टेटमेंट केलं तर त्यांनी असं सांगितलं मी घेतला नाही, तुम्ही पण घेऊ नका. मी दुसऱ्या मिनिटाला त्यांना फोन केला, त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना म्हणलं मी येऊ का तिथं भेटायला, का तुम्ही येणार? तर ते म्हणले साहेब काही प्रॉब्लेम नाहीये, मला समजलेलं आहे आणि मी कुठेही बोलणार नाही. मला त्यांनी प्रॉमिस केलं. अशा पद्धतीनं जसं आता एक वारकरी संप्रदायातले महाराजांनी केलं तसं जर कुठे धार्मिक काही प्रॉब्लेम असतील तर त्या दृष्टिकोनातून त्या त्या धर्माच्या धर्मगुरू आणि त्या त्या बाबतीत काही जर गरज पडली तर सेलिब्रिटीज, कारण हा सुद्धा एक आपला भाग असतो, सेलिब्रिटीजला फॅन फॉलोईंग खूप मोठी असते, तर त्या अनुषंगाने आपण त्यांचाही उपयोग करू. उद्देश एकच आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लसीकरणाला गती द्यायची आहे. हा मुख्य उद्देश आहे आणि त्या उद्देशाला धरून आम्ही काम करतो आहोत. मग त्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं सलमान खान यांनी महानगरपालिका मुंबई यांनी त्यांना विनंती केली. त्यांनी अतिशय प्रॉपर व्हिडिओ शूट केलेला आहे आणि व्हिडिओ शूट करून आमच्याकडेही पण तो आलेला आहे. तो आता त्या ठिकाणी आपण त्यांनाही मी संपर्क करतो आणि अधिकृत पद्धतीनं त्यांच्याही माध्यमातून आपण सर्वदूर, कारण तो सेलिब्रिटी काही एका समाजाचा नाही, तो हिंदूंचा आहे, तो मुस्लिमांचा आहे, तो सगळ्यांचा आहे.
आणि त्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग आहे की अशी चांगले सेलिब्रिटीज जर का वॅक्सिनेशनमध्ये आले आणि ते म्हणाले तर नक्कीच त्याला मला वाटतं की महत्त्व प्राप्त होईल आणि त्यांचा उपयोग आम्ही निश्चित प्रकारे करू म्हणजे करू. पुढे बघूयात, नागपुरातील मुस्लिम बहुल भागात कोरोना लसीकरणाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. लसीकरणाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी नागपूर महापालिकेनं जनजागृतीचे प्रयत्न सुरू केले. यासाठी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आणि मौलवींचीही मदत घेतली जाते. याचा परिणाम म्हणून लसीकरणाचा टक्का वाढीला लागतोय. लसीकरणासाठी नागपूर पालिकेनं कसली कंबर. मुस्लिम बहुल भागात पोलिसांकडून जनजागृती. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न. जनजागृती करता मौलवींची मदत. नागपूर महापालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हे आहेत डॉक्टर अखिल खान. मुस्लिम बहुल भागात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढावं याकरता त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मुस्लिम बहुल भागात जाऊन कोरोना लसीकरणाचं महत्त्व नागरिकांना पटवून सांगतायत. सभी लोगों ने वैक्सीन ले चुके हैं, मैंने भी ले चुका हूँ. अभी करीबन 2 महीना हो गया है. अभी दूसरा डोज बाकी है मेरा. मैं दरख्वास्त करता हूँ कि सभी लोग वैक्सीन लीजिए. अच्छी बात है, सरकार ने ये कानून लागू किया है वैक्सीन लेने का. हमारे महल्ले वालों ने भी सब वैक्सीन वाले आए थे तो उन्होंने भी सब वैक्सीन लिए हैं. 60-70 लोगों ने, और हमारे घर में भी 4-5 लोगों ने वैक्सीन लिए हैं. सभी लोगों को लेना चाहिए, ये जरूरी है. अनेक वेळा या भागात काम करताना नागपूर महानगरपालिकेच्या पथकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंय. एखादी विपरीत परिस्थिती उद्भवल्यास परिसरातील मौलवी आणि धर्मगुरूंचीही मदत घेतली जाते. मुस्लिम धर्मगुरूही लसीकरणाचे गैरसमज दूर करून नागरिकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देत आहेत. हमारी टीम जो आई है जिसके अंदर में एक ANM है, 2 आशा वर्कर है और ये हर घर जाके जो है जिन लोगों ने पहला डोज वैक्सीन का नहीं लिया है या जिनका दूसरा डोज हो चुका है, 84 डेज कंप्लीट हो गया है, इन तमाम लोगों को वैक्सीनेशन कर रही है. मैं तमाम मुसलमानों से और बल्कि हिंदुस्तान के रहने वालों से अपील करता हूँ कि वैक्सीन लगवाएं और उसमें कोई झिझके नहीं और किसी तरह की किसी दिक्कत और परेशानी का उसमें ऐसा कुछ है नहीं. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं आणि कोरोनाच्या धोक्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी नागपूर महापालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांमधील लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर झाल्यास लवकरात लवकर लसीकरणाचे प्रमाण वाढेल हे नक्की. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढे बघूयात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाणने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. स्नेहाला पती अनिकेतने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या 3 वर्षांच्या कालावधीत सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसंच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. सिने अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात रितसर गुन्हा दाखल केल्याची माहिती अलंकार पोलीस स्टेशनच्या सिनियर PI प्रतिभा जोशी यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांच्याशी या केसच्या पुढील तपासासंबंधी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. सिनेसृष्टीतील आणखीन एक पती पत्नीच्या भांडणाची हाय प्रोफाईल केस आज पुण्यात समोर आली. अनिकेत विश्वासराव याची पत्नी स्नेहा चव्हाणनं त्याच्या विरोधात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल केलाय. नेमकं काय प्रकरण आहे आपण या संदर्भात जोशी मॅडमकडनं जाऊया. मॅडम, काय प्रकरण आहे नेमकं? नेहमीप्रमाणे त्यांनी अगोदर ॲप्लिकेशन दिलं होतं आणि ॲप्लिकेशन आम्ही काउन्सिलिंग करण्यासाठी भरोसा सेलला पण पाठवलं. त्या ठिकाणी ते आले नाही. यापूर्वी अलंकारला त्यांना बोलवून तिच्या मिस्टरांना काउन्सिलिंग केलं होतं की तुम्ही ॲक्ट्रेस आहात, तुम्ही जे मांडतात तसंच वास्तव आपल्या जीवनामध्ये असतं, असं काही करू नका असं त्यांचं स्टेटमेंट पण झालं होतं. पण त्यानंतरही ती तिकडे नांदायला पण गेली होती. पण त्याच्या त्या घटनाक्रमात काही बदल झालेला नाही. म्हणजे बाई एक अशी तिने घरातच राहायला पाहिजे आणि तिने पुढे जाता कामा नये. आणि कुठेही रेस्टॉरंटमध्ये गेले तिथं पण पार गळा आवळायचा. म्हणजे हे अभिनेत्याला शोभत नाही.
पुरुषी मानसिकतेतनं थोडक्यात हे प्रकार घडते. घडले हो आणि डॉमिनेटिंग डॉमिनेटिंग हा काय काय तक्रार आहे? तक्रार अर्जात नेमकं काय म्हटलं? जबाब पण घेतलाय आपण या संदर्भात स्नेहा जाधवचं. त्याच्यामध्ये दारू पिऊन मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी मैत्रिणी मित्रांसमोर मारहाण करणे, अपमान करणे, ती पण ऍक्ट्रेस आहेत, ज्या ठिकाणी शूटिंग असेल तिथून बोलावून घेणे, आत्ताच्या आत्ता ये, तिचे सिरियल्स आहेत त्या पूर्ण करून न देणे, काम करायचं नाही, बाईनी घरातच राहायला पाहिजे, त्यांच्या घरातूनच पण दुजरात असं तू बाहेर जाता कामा नये, आणि ते सगळं मान्य करायला तयार आहे. पण जे रोजच्या रोज दारू पिऊन मारहाण करणं, अपमान करणं, ते तिला सहन झालं नाही. खरं तर नवरा बायकोच्या अनेक केसेस तुम्ही आजपर्यंत सॉल्व्ह केले असतील, पण ही अशा हाय प्रोफाईल केसेस आलं म्हटलं की त्यात अनेक अँगल येतात, अनेक आरोप प्रत्यारोप आहेत किंवा इंडस्ट्रीतली रायव्हरी, हे सगळ्या गोष्टी येतात. मग एकमेकांचं कमीपणा दाखवणं, यातनं हे सगळं प्रकरण होते. अगदी बरोबर तुम्ही म्हणताय तसं, परंतु ती हे सगळं ऍक्सेप्ट करायला पण तयार होती, परंतु तरी तो त्रास सुरू झाला आणि तिच्याबद्दल परत मुंबईत खोट्या तक्रारी देणं, तिला तिथं पोलिसांमार्फत बोलून गेलं, तिथल्याही पोलिसांच्या लक्षात आलं की हे चुकीचं चाललेलं आहे. मग तो तिला अजून राग आला की आपण काही न करता परत हा आपल्या विरुद्ध खोट्या तक्रारी, चोरीच्या याच्या त्याच्या खोट्या तक्रारी दिल्या. आता आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने ज्या पीडित म्हणजे फिर्यादी आहेत त्यांच्याकडे तपासाच्या अनुषंगाने जे कुठले पुरावे आहेत ते गोळा करण्यात येणार आहेत व आरोपी यांना बोलवलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.